आणि त्याचसाठी मी आलेलो आहे. या सगळ्या गोष्टी यादी वगैरे घेऊन जातो, हे जाऊन काही घरी घेऊन उषा म्हणजे असं घेऊन झोपणार नाहीये. विधिमंडळाचं अधिवेशन येते, त्या विधिमंडळामध्ये हे सगळे प्रश्न हे सरकारला थेट तोंडावरती विचारल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि माझं तर म्हणणं असं आहे की जी मदत सरकारने जाहीर केली, दिवाळीच्या आत देणार होते, दिवाळी होऊन गेली, अजून एक पैसा आलेला नाहीये. काल सुद्धा मंत्रिमंडळाची बैठक झाली, मग तणातणी झाली, असं कळलं की आम्ही जाहीर केले मदत, अजून अधिकाऱ्यांवरती राग काढला. काय करणार अधिकारी? पैसे जाहीर केले, दिलेत कुठे? तर हे सगळी नाटकं आता बंद करा. लोकांना आता कळलंय, लोकांच्या डोळ्यावरती जी खोट्या थापांची पट्टी भाजप आणि त्यांच्या सगळ्या मित्रपक्षांनी बांधली होती ती आता गळून पडलेली आहे. आता जनता जागी झालेली आहे. आणि म्हणून तुम्हाला एकच विनंती करतो की कुठेही धीर सोडू नका. ज्या ज्या काही गोष्टी, आता पीक विम्याची सुद्धा हीच कथा आहे. पीक विमा सुद्धा मी आता जास्त मोठं बोलत नाही, कारण आणखीन पुढच्या 3-4 ठिकाणी जायचंय. तर या सगळ्या ताई, तुम्ही ही जी माहिती दिली ना, अशी माहिती सगळ्यांनी सगळ्या सर्कलमधनं मला गोळा करून पाहिजे, की जेणेकरून अधिवेशनाच्या वेळेला भर सभागृहात त्यांना ही त्यांच्या समोर ठेवून त्यांना त्याच्यावरती मी जाब विचारेन. ठीक आहे? एक मोर्चा आपला झालेला आहे. सरकारने जर आता लवकरात लवकर कर्जमुक्त केलं नाही तर केवळ मराठवाड्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावरती उतरून सरकारचा चक्का जाम केल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा आज मी सरकारला देतोय. सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.